सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। आपल्या या ठिकाणी गराडे गावचे सुपुत्र आहेत। दादा नमस्कार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी काय होऊ शकतं? तुमच्या गावचे एक उमेदवार आज फॉर्म भरतायत, तसेच पुरंदर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांनी बी दंड थोपटलाय, काय होऊ शकतं? नाही, आज या ठिकाणी बापूंच्या मार्फत काम पाहता भरपूर अशी काम चालू झालेली आहेत आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे। आज या ठिकाणी आमच्या पश्चिम पट्ट्यात आमच्या भगिनी सुप्रिया रावडे हे आज फॉर्म भरत आहेत। अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आणि आपले जे दुसरे उमेदवार आहेत ज्योतिताई झेंडे, तर त्यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? ते जिल्हा परिषदेसाठी आहेत, ते देवी गलाडेकणातून त्यांच्यासाठी पण आमचा सपोर्ट 100% राहणार। अच्छा, काय वाटतं बापूंचं विजन आणि तुमच्या गावचं जे काही कामाची पद्धत किंवा जी विकास कामं झाली याच्यामध्ये काय आहे का? तफावत आहे किंवा समांतर चाललंय किंवा व्यवस्थित आहे? बापू आल्यापासून कामाला गती झालेली आहे। बापूंसारखी प्रगती या गावात कुणी केलेलीच नाही आजपर्यंत आणि इथून पुढे बापूंच्या मार्गदर्शनाखाली हे समाज पुढे जाणार। त्यामुळे दोन्ही सीटा शिवसेनेचे लागू शकते 100%। ओके दादा, तुम्हाला काय वाटतं? मी नाही बोलू शकत काय। चला, आपल्या बरोबर अजून मुलं आहेत, बघूया काय होतं ते। नमस्कार, काय वाटतं तुम्हाला? आता जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी काय होऊ शकतं गराड्यामध्ये, गराडे आणि दिवे गटामध्ये गणामध्ये? आता 1-2-3 दिवस तर युती होण्याची चान्स सांगत। आज तुमचे जे येथील उमेदवार आहेत फॉर्म भरतायत, तसेच ज्योतिताई झेंडेंच्या बाबतीत आणि सुप्रिया रावडे यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? चांगले उमेदवार आहेत, निवडून येतील? विजन कसं काय आहे? कारण विजन, बापूंचं विजन आणि तुमच्या गावचा विकास याच्यामध्ये काय तफावत आहे का? नाही, विकास चांगला झालेला आहे। त्यामुळे ज्योतिताई झेंडे आणि सुप्रिया रावडे जर निवडणुकीला उभे राहिले तर निवडून येतील? हो, येतील। ओके, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। चला, आपल्या बरोबर या ठिकाणी नवयुवक आहे। दादा तुम्ही इकडे या, तुम्ही पळून जायचं ना, आमच्याकडे मी धरू आणतो, मी पत्रकार आहे। काय वाटतं तुम्हाला? स्थानिक स्वराज्य संस्था आहे, काय होणार इथं या ठिकाणी काय होऊ शकतं? आता या ठिकाणी विशाल शेट्टी सीट फिक्स आहे। अच्छा, म्हणजे विजय शिवतारेंच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये काय कामं झालेत का? झालेत ना, आता आमच्या आळीचा रस्ता झालेला आहे, परत इकडे मठवाडी साईडला मंदिराची कामं आहेत, दरेवाडीचा रस्ता आहे, त्यांनी भरपूर अशी कामं केलेली तिथं गराड्यामध्ये। त्यामुळे आज आमचा जाहीर असा आमचा पाठिंबा आहे त्यांना। आपल्या ज्या दुसऱ्या उमेदवार जिल्हा परिषदच्या ज्योतिताई झेंडे, त्यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? त्यांचं पण काम चांगलं आहे, करू आता त्यांना पण आम्ही मदतच करणार आहे। अच्छा, म्हणजे तुम्ही दोन्ही शिवसेने सीट आणताय? हो, दोन्ही शिवसेना। ओके दादा, धन्यवाद, थँक्यू। आपल्या बरोबर या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत। नमस्कार। काय वाटतं तुम्हाला, काय होऊ शकतं या ठिकाणी? बघू आता हे काय होते, फॉर्म तर भरू, फॉर्म भरायची आघाडी आपली। पण फॉर्म भरण्यापेक्षा शिवसेनेच्या माध्यमातून आमदार विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये काय विकास कामं झाली का? भरपूर काम आहे, भरपूर। आपले ज्या दुसरे उमेदवार आहेत जिल्हा परिषदच्या ज्योतिताई झेंडे यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? उमेदवार आता ते तर स्टँडिंग जेडपी सदस्य आहे, त्यामुळे काही विषयच नाही, पण शिवतारे बापूंनी भरपूर कामं केलेली आहेत। आणि ज्या सुप्रियाताई रावडे आणि ज्योतिताई झेंडे जी पचा निवडून येऊ शकतात? येणार। दादा धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। चला, आपल्या बरोबर या ठिकाणी गराडे गावचे मतदार बंधू आहेत। दादा नमस्कार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, काय वाटतं तुम्हाला? तुमच्या गावचे इथले येथील उमेदवार आहेत, सुप्रिया रावडे असतील, ज्योतिताई झेंडे असतील, अमित झेंडे असतील, काय वाटतं? शिवसेनेचं पारडं जड आहे, बीजेपीचं आता शिवसेना बीजेपी युती होती, एनसीपीची युती होती, काय वाटतं तुम्हाला?
दोघांची युती होती वर तालुक्या पातळीवर. पण सध्या गाव पातळीवर सुप्रियाताईंचे मिस्टर विशाल रावडे यांचं स्थानिक पातळीवर एक नंबरचं काम आहे सध्या तरी, नाही का. तरुण पिढीमध्ये त्यांचा उत्स्फूर्त जास्त आहे. मी सांगायचं तात्पर्य एवढंच की तालुक्याचं परिवर्तन होताना दरवर्षी माझ्या म्हणण्याने तरी नवीन उमेदवाराला संधी द्यावी, नाही का. जो काम करतोय त्याला निश्चित द्यावी, हे माझं वैयक्तिक महत्व आहे. आज या छोट्याशा कार्यकर्त्यांनी गराड्या गावासाठी 2.5 ते 3 कोटीचा निधी आणला, काय विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून. माझं त्यांना मनापासून धन्यवाद आहे. अशा नवीन पुढारी किंवा नेते दर 5 वर्षांनी तयार व्हावेत आणि त्यांना चांगली संधी शिवतारे विजय बापू यांनी संधी द्यावी, हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे. आपले दुसरे जे उमेदवार आहेत ज्योती झेंडे यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? त्यांचं बी पूर्वीपासून चांगलं 5 वर्षापासून गेल्या 5 वर्षापासून चांगलं काम आहे. राजू शेठ झेंडे यांचं बी लोक समाजाच्या ह्याच्यातून बी चांगलं काम आहे. त्यांचं बी म्हणजे जिल्हा परिषदला पुढं शेट निघण असे मला खात्री आहे. एकंदरीत असं वाटतंय की या वर्षी तुमचा बदल होतो. हो, निश्चित बदल आहे. चला आपल्या बरोबर या ठिकाणी दुसरे नागरिक आहेत. काका नमस्कार. काय वाटतं तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, पंचायत समिती जिल्हा परिषदच्या, आता तुमच्या गावचे दावेदार आहेत सुप्रियाताई रावडे तसेच ज्योतिताई झेंडे असतील दिव्याच्या, तसेच इतर पक्षातले जे काही उमेदवार आहेत, काय वाटतं तुम्हाला काय होऊ शकतं या ठिकाणी? शिवतारे शिवतारेंचं. अच्छा.